आज मी नर्सरीमधून काही झाडं आणली होती, रोपं मला हँगिंग करायची होती छोटी छोटी. माझ्याकडे हँगिंग पॉट्स आहेत, मी ते ऑनलाईन मागवले होते, तुम्हाला नंतर दाखवतेच. आणि पण मी सकाळी जाताना दुपारी जाताना पीठ मळून गेले होते, तेव्हा तर आल्यावरती पहिला शंकरपाळ्या करून घेतल्या आणि चांगल्या टम फुगल्या होत्या. तुम्ही बघू शकता किती छान कलर वगैरे आला आहे आणि फुगल्या पण आहेत. जेव्हा ते फुगतील ना तेव्हाच ते खायला पण चांगले कुरकुरीत वगैरे लागतील आणि मऊ पण होतील. तर ह्याची रेसिपी ना मी अपलोड केलेली आहे चॅनलवरती, तर तुम्ही लॉंग व्हिडिओमध्ये नक्की बघा. आणि मी खाली त्रिकोण बटनावरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला त्याचा फुल व्हिडिओ येईल. आणि खूप छान झालं ते. मी हे अर्धाच भाग केला आहे, कारण बाकीचं शर्वरीला करायचं होतं, माझ्या मुलीला ते काफ करायचं होते, म्हणून मी अर्धे थोडेसे केले. म्हणलं लास्टचं राहिलं असेल तर लास्टचं राहिलेलं तू कर, म्हणून मी थोडंसं केलं आणि मग तळायला घेतले. तर तुम्ही आता बघू शकता. आणि तळताना सुद्धा ना त्याचं काही टिप्स आहेत ना, त्या मी त्या लॉंग व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे की आपल्याला तळताना कसं काय करायचं आहे, किंवा त्याची पूर्ण अचूक प्रमाण घेऊन मी ह्या शंकरपाळ्या बनवल्या आहेत आणि खूप छान बनल्या. नाहीतर काय वेळेस काय जणांच्या खराब होतात, म्हणून मी लॉंग व्हिडिओमध्ये सगळे टिप्स काही शेअर केलेले आहेत, तर तुम्ही नक्की बघा. आणि जे मी पॉट आणले होते ना ते मी असे हँगिंग करणार आहे, तर त्या पॉटमध्ये मी आता हँगिंग पॉटमध्ये मी ते सगळे लावून घेतलेले आहेत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नंतर बघूया कुठे हँगिंग केले.